शेतकरी बंधूंनो नमस्कार. कृषी मित्र धनराजमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे. आज आपल्या बॅचचा शेवटचा दिवस आहे. म्हणजे आज आपण चंद्रिका ह्या काढून उभा करत आहोत व त्यावरील ज्या अशा आळ्या मेलेल्या असतात त्या आळ्या वेचून आपण चंद्रिका पूर्णपणे क्लीन करत असतो, जेणेकरून जे लेबर कोश वेचणी करणार आहे याला पाला किंवा मेलेली आळी त्यावर राहणार नाही याची आपण काळजी घेत असतो. यासाठी आपल्या कोशाची क्वालिटी योग्य निघावी, चांगली निघावी यासाठी प्रत्येक बॅचमध्ये आपण एक प्रयोग करत असतो. तो म्हणजे अशा पद्धतीने चंद्रिकेखाली आपण काटा टाकत असतो, ज्यामुळे काय होतं की आळी जी खालून कोश बनवणार असते ती पाल्याला पकडून कोश बनवत नाही. त्यामुळे कोश हा आधार चंद्रिकेमध्येच राहतो, जेणेकरून ज्यामुळे चंद्रिकेच्या खालून पाला चिटकत नाही, त्यामुळे कोशाला डाग पडत नाहीत, आपला डागाळ कोश कमी निघतो. प्रत्येक उदाहरण देऊन सांगतो तुम्हाला. आता ही चंद्रिका आहे. आता वेचायला आपण फक्त वडून घेतलेली होती. तर आता पहा, या चंद्रिकेला खालून एकही पाला चिटकलेला नाही. आता हे पहा, पूर्ण चंद्रिका खालून पण जशी वरून क्लीन आहे तशीच आहे. आता या ठिकाणी बघा, याच्या खाली अशा पद्धतीने काट्या आहेत. आता ही चंद्रिका आपण वडून दाखवतो. तर हे पहा, या चंद्रिकेच्या खालून एकही जागेवरती आळीने पाल्याला चिटकून कोश बनवलेला नाही. हा फायदा होतो की आपण क्वालिटी काढण्यास आपल्याला त्यामुळे मदत होते. आता प्रत्येक चंद्रिका आता आपण हे उभ्या करत आहोत आज, त्यावरील आळी वगैरे खराब झालेली काढून, व उद्या आपण हा कोश वेचणी करून शनिवारी बीड मार्केटला आपण नेणार आहोत. पूर्ण 260 चंद्रिका आहेत, प्रॉपर भरलेल्या आहेत अशा पद्धतीने. त्यामुळे चांगला भाव लागायला पाहिजे, यासाठी क्वालिटी चांगली असणे गरजेचं आहे. आता ही चंद्रिका पहा, तर हिच्या खालून एकही आळी चंद्रिकेला चिटकून कोश बनवलेली नाही. हे पहा, आता खालून एकही आळीनं कोश चिटकून चंद्रिकेला बनवलं नाही, त्यामुळे क्वालिटी मेंटेन राहते. तुम्ही अशा पद्धतीचे प्रयोग नक्की करा. जर तुमचं रॅक 5.5 फूट रुंद असेल तर त्यामध्ये अशा आडव्या काट्या टाकल्यानंतर आपल्याला चंद्रिका उभ्या टाकता येतात. व्हिडिओमधली माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये आपले मत नक्कीच व्यक्त करा. यूट्यूबवर असाल तर कृषी मित्र धनराज या यूट्यूब चॅनलला फॉलो करा, म्हणजेच असेच नवीन व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील.